बी-ए कंप्लीट केलेला आहे आणि त्याच्यानंतर समजा नोकरी करायची आहे, तर काय स्कोप आहे? मला असं वाटतं, की बी-ए कंप्लीट केल्यानंतर पण एकतर मॅनेजमेंटचं क्षेत्र, हां, व्यवस्थापन हां. क्षेत्र अ, हे आपल्यासाठी ओपन असतं. अच्छा. थोडं शहरांमध्ये मग यावं लागेल, हं, कारण हं, हं. असं आहे, की जर तुम्हाला म्हणजे मी हे ऑप्शन सांगत नाही, की तुम्हाला टीचिंगमध्ये जायचं असेल किंवा लेक्चरशिपसाठी मग मग तुम्हाला एम-ए करावं लागेल, मग पुढे नेट-सेट आणि ह्या तो हं, हं. सगळा प्रोसेस त्याकडे मी नेत नाहीये किंवा हां, हां. सरकारी नोकऱ्यांच्या प्रोसेस आपल्याला माहितीच आहेत. हो. पण याशिवाय तुम्ही काय करू हं, हं. शकता? म्हणजे हं, हं. व्यवस्थापन क्षेत्रातले काही पी-जी डिप्लोमाज असतात, अच्छा. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाज हं, असतात. हं, हं. हे 6 महिन्याचे ते वर्षभराचे पर्यंतचे असतात हं, हं. आणि ह्याच्यामध्ये काही इंडस्ट्रीज ज्या आहेत हं, हं. त्याच्यामध्ये विशेषतः रिटेल इंडस्ट्री आता हां. रिटेल जे असतात रिटेल म्हणजे शहरांमध्ये जी मोठी शॉप्स असतात हं. जी सुपर मार्केट्स असतात त्याच्यामध्ये विक्री करणारा स्टाफ आहे तो नाही म्हणत आहे हं, मी. हं. त्याच्या पाठी म्हणजे हां. त्याच्या म्हणजे बॅक बॅकग्राऊंडला ऑफिस. सगळी मॅनेजमेंट जी चालवली जाते, हं, हं. मॅनेजरियल कामं जी असतात, त्याच्यामध्ये ना ही मॅनेजमेंटचे लोक असतात. हं, रिटेल मॅनेजमेंट त्याला म्हटलं जातं. सो अशी काही क्षेत्र आहेत हं. आणि ह्या क्षेत्रांमध्ये पी-जी डिप्लोमाज आहेत. अच्छा. म्हणजे आता मुंबई युनिव्हर्सिटीचं सांगायचं झालं तर कलिनामध्ये गरवारे इन्स्टिट्यूट हं, हं. आहे, हं, हं. ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहेत. अच्छा. तर त्यामुळे तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये जर जायचं असेल, तर हं, हं. त्या क्षेत्राची तयारी तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला जर कौशल्य एखाद्या क्षेत्रामधली असतील, तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये शिफ्ट होऊ शकता. अगदी तुमचं बी-ए झालं असेल तरी. हं, हं, हं. म्हणजे आत्ता मला एक मुलगी माझ्याकडे आली होती आणि हां. कालच ती पुण्याच्या जवळच्या एका गावामध्ये राहते अच्छा. आणि तिचं म्हणणं असं होतं, की मला आता मी बी-ए केलंय, हं, हं. पण तेव्हा मला काहीच ऑप्शन नव्हते. पण हं. आज मी डिग्री झाल्यानंतर मला आत्मविश्वास आहे आणि आता मला रचना म्हणजे डिझाईनसारख्या क्षेत्रामध्ये जावंसं वाटतंय. हं. कारण मी ना खूप छान मूर्ती बनवू शकते. हां, अ, हां. मी शाडूच्या मूर्ती मातीपासून. बनवते. हां, हां. त्याच्यानंतर माझं स्केचिंग खूप चांगलं आहे, पण माझं दुर्लक्ष झालं या सगळ्याकडे आणि हो. मला माझ्या घरच्यांनाही वाटलं, हं, की हं. हे काही क्षेत्र पुढे जाण्याचं असू शकत नाही. हं, हं, हं. पण आत्ता मी वाचलंय आणि आता मला कळलं, की प्रॉडक्ट डिझाइन किंवा यू-एक्स युजर एक्सपिरियन्स हं, हं, डिझाइन हं. ह्या किंवा डिझाइन कम्युनिकेशन हं, हं. याच्यामध्ये खूप वेगवेगळी क्षेत्र आता ओपन झालेली आहेत. हां, हां. खूप संधी आहेत. हं. तर मी या क्षेत्रामध्ये जाऊ इच्छिते. तर मी आत्तापासून सुरुवात करू का? अच्छा. तर मग अशा वेळी पोस्ट ग्रॅज्युएशनचा ची तयारी करायला हरकत नाही. या हं. रचना किंवा अशा क्षेत्रामध्ये जायला, हं, कलेच्या हं. क्षेत्रामध्ये जायला. मला असं वाटतं, की काही वेळेला तिथून सुरुवात केली तरी सुद्धा हरकत नाही. हं. एखादा मार्ग चुकलेला असतो.